हॅलो फ्रेंड्स, आजच्या टॉपिकमध्ये आपण जॉमेट्रीतल्या काही बेसिक टर्म्स अभ्यासणार आहोत की ज्या तुम्हाला पुढे उपयुक्त आहेत. अगदी छोट्या छोट्या टर्म आहेत. त्यातली एक टर्म आपण प्रॅक्टिस सेट 1.1च्या अगोदर बघितलेली होती. तर पुन्हा आपण त्या टर्मपासून सुरुवात करूया. तर फर्स्ट आहे लाईन सेगमेंट. अल्जेब्रा मधलं जे तुमचं फर्स्ट चॅप्टर आहे सेट्स, त्या सेट्सच्या काही टर्म आपण इथे यांच्या डेफिनेशन्स करण्यासाठी करणार आहोत. युनियन ऑफ टू सेट्स, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. तर अशा प्रकारे सेगमेंट ए बी ची डेफिनेशन आपण केलेली होती. इफ ए अँड बी आर टू पॉइंट्स, देन द युनियन सेट ऑफ पॉइंट ए, पॉइंट बी and all the points between A and B is called as segment AB or line segment AB. Line segment AB, A आणि B त्याचे एंड पॉइंट्स आहेत आणि या एंड पॉइंट्स वरूनच आपण त्याचं नाव लिहू शकतो सेगमेंट AB और सेगमेंट BA. सेगमेंट AB, सेगमेंट BA एकाच सेगमेंटची दोन वेगवेगळी नावं आहेत. आपण सेगमेंटचं नाव अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे उलट सुलट कसंही आपण लिहू शकतो. तर सेगमेंट ए बी इन ब्रीफ सेग ए बी और सेग बी ए असंही लिहितात. त्यानंतर आपण बघितलेलं होतं लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. नेक्स्ट पॉइंट आपण बघितलेला होता लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. लेंथ ऑफ लाईन सेगमेंट मीन्स आपण डिस्टन्स बिटवीन the endpoints of line segment. Distance between the endpoint of line segment is called as length of line segment. Length AB means distance between the endpoint of line segment. And from this year, length AB is denoted in brief only AB. तर length AB, लेंथ पी क्यू, नुसतं पी क्यू लिहिलं असेल तर आपल्याला काय अभिप्रेत आहे लेंथ पी क्यू. बी सी असेल तर आपण काय म्हणणार आहोत लेंथ बी सी. तर हा जो बदल आहे 8वी पर्यंत आपण लेंथ ए बी असं लिहित होतो, त्याच्याऐवजी आपण नुसतं ए बी असं लिहिणार आहोत. तर हा बदल लक्षात ठेवा. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण पुढच्या टॉपिकसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत रे ए बी. तर रे ए बी ची डेफिनेशन कशी करायची बघा. समजा ए आणि बी हे 2 पॉइंट्स असतील तर युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ सेगमेंट ए बी, युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स of segment AB and all points P. या B च्या नंतर जे पॉइंट्स आहेत P सारखे, B च्या नंतरचे हे सगळे पॉइंट्स आपण P ने रिप्रेझेंट करणार आहोत. तर रे ए बी मीन्स द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ सेगमेंट ए बी and points P is called as ray AB. Point A is the end point of ray AB, or point A is called as origin of ray AB. म्हणजे रे ए बी ची इथून सुरुवात होते आणि इथे तो इनफायनाईट असा एक्सटेंड होऊ शकतो. हा इथे एरो दाखवलाय म्हणजे इकडे तो कितीही प्रोड्यूस होऊ शकतो, एक्सटेंड होऊ शकतो. तर हा त्याचा सुरुवातीचा पॉइंट आहे, त्याला ओरिजिन किंवा एंड पॉइंट आपण असं म्हणतो. रेच्या नावामध्ये फर्स्ट लेटर, हे जे फर्स्ट लेटर आहे ते नेहमी ओरिजिनच असलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. रेच्या नावामधलं फर्स्ट लेटर हा त्याचा ओरिजिन असतो.
मग ही जी डायग्रॅम आहे रेची, त्याचं नाव आपण रे ए बी असं लिहिणार आहोत. सेगमेंटचं नाव आपण कसं लिहित होतो? सेगमेंट ए बी और सेगमेंट बी ए. पण या रेचं नाव रे ए बी, रे बी ए असं लिहिता येईल का आपल्याला? रे बी ए म्हणजे ही डायग्रॅम असणार नाही. तर रे बी ए म्हणजे त्याची रे बी ए, त्याची सुरुवात कुठून होणार आहे? बी पासून होणार आहे आणि तो कुठे एक्सटेंड होणार? ए च्या साईडला, म्हणजे ती डायग्रॅम वेगळी असेल. रे बी ए वेगळा रे असणार आहे. तर हे लक्षात ठेवा, रेच्या नावामध्ये फर्स्ट लेटर हा त्याचा ओरिजिन असतं. तर रेचं नाव लिहिताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. रे बी ए पासून सुरुवात होतो इकडे. रे बी ए म्हटलं की त्याची सुरुवात या बी पासून होणार इकडे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे लाईन ए बी. बघा, ही लाईन ए बी काढलेली आहे. तर द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ रे ए बी and its opposite ray of ray AB. समजा तो opposite ray असेल AD. The union set of all points of ray AB and its opposite ray is called as line AB. Line AB means the union of two rays, ray AB and ray AD. या दोन रेचा युनियन म्हणजेच लाईन ए बी. तर अशा प्रकारे आपण लाईन ए बीची डेफिनेशन करू शकतो. अगदी सुरुवातीला आपण लाईनचं नाव 2 लेटरने कसं दाखवायचं, तर याच लाईनचं नाव आपण लाईन ए बी लिहू शकतो. हे 2 पॉइंट घेतले तर याच लाईनचं नाव आपण लाईन ए डी असंही लिहू शकतो. आणि आपल्याला सिंगल लेटरने सुद्धा लाईनचं नाव लिहिता येतं. ॲरोच्या साईडला स्मॉल लेटर लिहायचं आहे आणि याच लाईनचं नाव आपण असं लिहू शकतो, लाईन एल. तर हे तुमच्या लक्षात असेल. आपण नेक्स्ट पॉइंट घेऊया. काय आहे बघा नेक्स्ट पॉइंट? कॉन्ग्रुएंट सेगमेंट. तर कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय? समजा हा सेगमेंट असेल ए बी आणि हा दुसरा सेगमेंट असेल सी डी. तर हे 2 सेगमेंट केव्हा कॉन्ग्रुएंट होतील? जर आपण ए बी ला उचलून सी डी वर ठेवलं आणि ते कोइन्साइड झाले, तंतोतंत जुळले, तर हे 2 सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणू शकतो. मग आपल्याला ए बी ला उचलून सी डी वर ठेवणं शक्य आहे का? असं आपल्याला करता येईल का? तर आपल्याला ए बी ला उचलून सी डी वर ठेवता येणार नाही. मग ते केव्हा कोइन्साइड होतील किंवा केव्हा तंतोतंत जुळतील? जर त्यांची लेंथ इक्वल असेल तर ते तंतोतंत जुळतील, कोइन्साइड होतील. मग आपल्याला याला उचलून याच्यावर ठेवण्याची आवश्यकता नाही. मग 2 सेगमेंट केव्हा कॉन्ग्रुएंट असतील? जेव्हा त्यांची लेंथ इक्वल असेल तेव्हा ते सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील. मग आपल्याला डेफिनेशन कशी करता येईल? इफ द लेंथ ऑफ 2 लाइन सेगमेंट इज इक्वल देन द 2 सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. इफ लेंथ ऑफ 2 सेगमेंट्स इज इक्वल देन द सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. मग हेच आपल्याला कसं लिहिता येईल बघा? इफ लेंथ ऑफ 2 सेगमेंट्स इक्वल, 2 सेगमेंटची लेंथ इक्वल असेल, मग लेंथसाठी आपण काय म्हणणार? लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी. आपण या वर्षापासून लेंथ ए बी लेंथ सी डी असं लिहिणार आहोत. इफ लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी देन सेगमेंट ए बी is congruent to segment CD. जर 2 सेगमेंटची लेंथ इक्वल असेल तर ते सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील.
याच्या उलट जर आपण असं म्हटलं, इफ टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट, इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी, जर का दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील तर देन लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. जर दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या लेंथ इक्वल असतात. जर लेंथ इक्वल असतील तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. तर ही अगदी अतिशय महत्त्वाची स्टेटमेंट आहेत. ही स्टेटमेंट आपण पुढे नेक्स्ट चॅप्टरमध्ये वापरणार आहोत. त्यामुळे या दोन्ही स्टेटमेंटचं मीनिंग लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला असं लिहिलं जातं, हे रॉंग स्टेटमेंट आहे. लेंथ कॉन्ग्रुएंट नसतात. लेंथ कशा असतात? इक्वल असतात. सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. तर नंबर्स कधी कॉन्ग्रुएंट होत नाहीत, नंबर्स इक्वल असतात. मग अशा प्रकारे लेंथ म्हणजे एखादा नंबर असतो, म्हणजेच हे रॉंग स्टेटमेंट आहे. अशा प्रकारे जॉमेट्रीमध्ये आपण स्टेटमेंट लिहायचं नाही. तर या दोन्ही स्टेटमेंटचा अर्थ लक्षात घ्या. आपण काही वेळेला अशा प्रकारे यूज करणार आहोत, लेंथ इक्वल असेल तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट, सेगमेंट कॉन्ग्रुएंट असेल तर त्यांच्या लेंथ इक्वल. या दोघांचाही आपल्याला उपयोग करायचा आहे. तर आपण आता नेक्स्ट पॉईंट घेऊया. काय आहे बघा नेक्स्ट पॉईंट, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. तर कॉन्ग्रुएंट सेगमेंटचे आपण 3 प्रॉपर्टी बघणार आहोत, रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री अँड ट्रान्झिटिव्हिटी. अतिशय महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहेत या. तर या प्रॉपर्टी पुढे आपण अँगलच्या बाबतीत, ट्रायंगलच्या बाबतीत आणि नेक्स्ट इयर आपण सिमिलर ट्रायंगलच्या बाबतीत सुद्धा या प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत. एकदा की तुम्हाला कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या प्रॉपर्टी समजल्या की मग तुम्हाला याच 3 प्रॉपर्टी अँगल, ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल यांच्या बाबतीत तुम्हाला लिहिता येतील. तर आपण रिफ्लेक्सिव्हिटी काय आहे बघा. रिफ्लेक्सिव्हिटी, त्याला परावर्तनता असं मराठीमध्ये म्हणतात. रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टी काय आहे बघा. समजा मिरर असेल आणि इथे एक सेगमेंट काढला आपण ए बी, तर याच सेगमेंटची इमेज, याच सेगमेंटचं रिफ्लेक्शन आपल्याला मिररमध्ये मिळेल. समजा या सेगमेंटची लेंथ असेल 3 सेंटीमीटर, तर त्याचं मिररमधलं जे रिफ्लेक्शन आहे ते सुद्धा 3 सेंटीमीटरचंच असणार. म्हणजे हा सेगमेंट आणि त्याचे जे रिफ्लेक्शन आहे, त्याची जी इमेज आहे, हे दोन्ही एकमेकांशी कसे असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. ही पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ हे आपण असं लिहू शकतो, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. पुढे आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हे जे चॅप्टर बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला या प्रॉपर्टीज यूज करायच्या आहेत. पुढे सिमेट्री. तुम्हाला सिमेट्रिकल ॲक्सिस माहिती असेल की ज्या लाईनमुळे, समजा एक सेगमेंट आहे ए बी आणि या लाईनमुळे त्या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट होतात. ए सी आणि बी सी हे 2 इक्वल पार्ट होतात. मग या लाईनमुळे त्या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट होतात, म्हणून याला सिमेट्रिकल लाईन असं म्हणायचं किंवा त्याला सिमेट्रिकल ॲक्सिस असंही म्हणतात. मग आता हे जे 2 पार्ट आहेत, ए सी हा जर बी सीशी कॉन्ग्रुएंट असेल तर बी सी सुद्धा ए सीशी कॉन्ग्रुएंट होईल. म्हणजे सिमेट्री या पॉईंटमध्ये आपल्याला काय म्हणता येईल प्रॉपर्टीमध्ये, इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड देन सेकंड सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू फर्स्ट. जर पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरा सुद्धा पहिल्याशी कॉन्ग्रुएंट असतो. मग हेच आपल्याला कसं लिहिता येईल बघा. 2 सेगमेंट असतील, इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी देन सेगमेंट सी डी ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. जर पहिला सेगमेंट दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरा सुद्धा पहिल्याशी कॉन्ग्रुएंट असतो. इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड देन सेकंड इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू फर्स्ट. ही प्रॉपर्टी आहे सिमेट्रीची.
तर ट्रान्झिटिव्हिटी काय प्रॉपर्टी आहे बघा. समजा 3 सेगमेंट असतील, सेगमेंट ए बी, सेगमेंट सी डी अँड सेगमेंट ई एफ, असे 3 सेगमेंट आहेत. जर पहिला सेगमेंट दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल, दुसरा सेगमेंट तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल, तर तिसरा पहिल्याशी कॉन्ग्रुएंट असेल का, किंवा पहिला तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल का. अर्थात असणार, if first segment is congruent to second and second is congruent to third, then third is congruent to first or first is congruent to third. तर याला काय म्हणायचं, ट्रान्झिटिव्हिटी. तर आपण कसं लिहू शकतो बघा, इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई एफ, देन सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई एफ. जर पहिला सेगमेंट दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल आणि दुसरा सेगमेंट तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल, तर पहिला तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असतो किंवा तिसरा पहिल्याशी कॉन्ग्रुएंट असतो. अशा प्रकारे या 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या आपण बघितलेले आहेत. जर तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स असं जर लिहायचं असेल, सेगमेंटच्या तिथे फक्त अँगल करायचा. एव्हरी अँगल इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. इफ फर्स्ट अँगल इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड, देन सेकंड इज कॉन्ग्रुएंट टू फर्स्ट. अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. ट्रायंगलच्या बाबतीत कसं लिहिता येईल आपल्याला, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. एव्हरी ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. इफ फर्स्ट ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड, देन सेकंड कॉन्ग्रुएंट इज कॉन्ग्रुएंट टू फर्स्ट. अशा प्रकारे. तर ह्याच प्रॉपर्टी आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत आणि पुढल्या वर्षी आपण सिमिलर ट्रायंगलच्या बाबतीत सुद्धा याच 3 प्रॉपर्टी अभ्यासणार आहोत. त्यामुळे नीट लक्षात ठेवा, परीक्षेला जर तुम्हाला या प्रॉपर्टी विचारल्या तर तुम्हाला अशा या जॉमेट्रिकल स्टेटमेंटच्या स्वरूपामध्ये या प्रॉपर्टीज लिहिता आल्या पाहिजेत. रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री अँड ट्रान्झिटिव्हिटी. तर आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया. काय दिलेलं आहे बघा नेक्स्ट पॉईंट, मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट. सेगमेंटचा मिड पॉईंट कुणाला म्हणायचा. तर इथे बघा, एम इज बिटवीन ए अँड बी. एम हा ए अँड बीच्या बिटवीन आहे. आणि काय दिलेलं आहे आपल्याला, इथे आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहेत, म्हणजे हे 2 सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. इफ एम इज बिटवीन ए अँड बी and segment AM is congruent to segment BM, then M is called as midpoint of a segment. If M is between A and B and segment AM is congruent to segment BM, then M is called as midpoint of segment ए बी. तर तुम्हाला अशा प्रकारे समजा एखाद्या सेगमेंटचा मिड पॉईंट दिलेला असेल, एम इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. एम इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. तर याचे 2 अर्थ आपण विचारात घ्यायचे. जसे बिटवीन नेचे आपण 2 अर्थ विचारात घेतले होते. मग एम हा मिड पॉईंट असेल तर काय असणार आहे, या दोघांची लेंथ इक्वल असेल किंवा हे 2 सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील. सेगमेंट ए एम इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी एम और लेंथ ए एम इज इक्वल टू लेंथ बी एम. हा एक अर्थ आपण विचारात घेणार आहोत. जर एम हा मिड पॉईंट असेल तर हे 2 सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील. दुसरा अर्थ काय, एम हा मिड पॉईंट असेल तर या दोघांची लेंथ इक्वल असेल. आणि प्रत्येकाची लेंथ किती असेल, दोघांची लेंथ इक्वल आहे, सेम आहे, पण प्रत्येकाची लेंथ किती असेल, तर ए बी हा जो सेगमेंट आहे त्याच्या हाफ. दोघांची लेंथ इक्वल, एम इज मिड पॉईंट असेल तर आपण इथे लिहूया, इफ एम इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट then length AM is equal to length BM and length AM is equal to length BM is equal to half of segment AB. बघा 2 अर्थ किती महत्त्वाचे बघितलेत आपण. M is midpoint of segment AB असं जेव्हा तुम्हाला दिलेलं असेल तेव्हा त्याचा एक अर्थ तुम्ही घेऊ शकता की हे 2 सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत, किंवा दुसरा अर्थ काय घेऊ शकता,
दोन सेगमेंटची लेंथ इक्वल आहे आणि प्रत्येकाची लेंथ ए बीच्या हाफ आहे. तर काही वेळेला आपल्याला मिड पॉइंट ऑफ सेगमेंटचा हा अर्थ विचारात घ्यावा लागणार आहे आणि काही वेळेला आपल्याला मिड पॉइंट ऑफ सेगमेंटचा हा अर्थ विचारात घ्यावा लागणार आहे. तर मिड पॉइंट ऑफ सेगमेंटचा हा जो काही फॉर्म्युला आहे हा नीट लक्षात ठेवायचा आहे. खूप वेळा आपल्याला त्याचा यूज करायचा आहे, या वर्षी सुद्धा आणि पुढल्या वर्षी तुम्ही 10th गेल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला मिड पॉइंटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर जेव्हा जेव्हा मिड पॉइंट दिलेला असेल तेव्हा तुम्हाला त्या प्रॉब्लेमच्या संदर्भात हा अर्थ किंवा हा अर्थ विचारात घ्यायचा आहे. तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. काय आहे बघा नेक्स्ट पॉइंट, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. दोन सेगमेंट आपल्याला कंपेअर करायचे आहेत, दोन सेगमेंटची आपल्याला तुलना करायची आहे. तर दोन सेगमेंट आपण केव्हा कंपेअर करू शकतो? समजा असेल हा सेगमेंट ए बी, हा असेल सेगमेंट सी डी. जर दोन सेगमेंटची तुम्हाला लेंथ दिलेली असेल तर ते सेगमेंट तुम्हाला कंपेअर करता येतील. कोणता सेगमेंट लहान, कोणता सेगमेंट मोठा हे आपल्याला त्यांच्या लेंथ दिलेल्या असतील तर ठरवता येईल. इफ लेंथ ऑफ सेगमेंट ए बी is less than length of segment CD. AB means length AB. CD means length CD. If length AB is less than length CD, then segment AB is less than segment CD. किंवा आपण हे स्टेटमेंट कसं लिहू शकतो? सेगमेंट CD is greater than segment AB. जेव्हा दोन सेगमेंटची लेंथ दिलेली असेल आणि एका सेगमेंटची लेंथ दुसऱ्या सेगमेंटपेक्षा कमी असेल तर तो पहिला सेगमेंट दुसऱ्यापेक्षा लहान असतो. अशा प्रकारे आपल्याला सेगमेंटची कंपॅरिझन करता येईल. आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये या कंपॅरिझनवरती एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. त्यामुळे आपण सेगमेंट केव्हा कंपेअर करू शकतो? जर त्यांच्या लेंथ दिलेले असतील तर आपण सेगमेंट कंपेअर करू शकतो. आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. बघा नेक्स्ट पॉइंट काय आहे, परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. तर दोन सेगमेंट, दोन रेज किंवा एक सेगमेंट आणि एक रे एकमेकांना केव्हा परपेंडिक्युलर असतात? दोन सेगमेंट, दोन रेज किंवा एक सेगमेंट आणि एक रेज केव्हा परपेंडिक्युलर असतात? तर द लाईन कंटेनिंग टू सेगमेंट्स, दोन सेगमेंट मधून जाणाऱ्या लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील किंवा दोन रेज मधून जाणाऱ्या लाईन्स, लाईन कंटेनिंग टू रेज are perpendicular to each other. Line containing segment, line containing a segment and a ray perpendicular to each other, then two segments, two rays or a segment and a ray perpendicular to each other. दोन सेगमेंट मधून जाणाऱ्या लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर ते सेगमेंट परपेंडिक्युलर असतील. दोन रेज मधून जाणाऱ्या लाईन परपेंडिक्युलर असतील तर ते रेज सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. एक सेगमेंट आणि एक रे यांच्यामधून जाणाऱ्या लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर तो सेगमेंट आणि तो रे सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. मग आता हे दोन सेगमेंट एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, हे आपल्याला कसं लिहिता येईल? सेग ए बी इज परपेंडिक्युलर टू सेग सी डी. परपेंडिक्युलरचं साईन उलटा टी काढायचा आहे. सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट सी डी. इथे काय लिहिता येईल? रे ए बी इज परपेंडिक्युलर टू रे सी डी. इथे सेगमेंट सी डी इज परपेंडिक्युलर टू रे ए बी. तर अशा प्रकारे आपल्याला परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट ऑर रेज यांच्या बाबतीत आपल्याला लिहिता येईल. आपण नेक्स्ट आणि लास्ट पॉइंट बघूया.
काय आहे बघा नेक्स्ट पॉइंट, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. समजा ही लाईन एल आहे आणि तिच्या एक्सटेरियर मध्ये ए हा पॉइंट आहे, तर ए या पॉइंटचं लाईन एल पासूनचं डिस्टन्स कशाला म्हणायचं? इफ सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल अँड पॉइंट बी lies on line L, point B lies on line L, then length of segment AB is called as distance of point A from line L. point A चं लाईन L पासूनचं डिस्टन्स कशाला म्हणायचं? तर या परपेंडिक्युलर सेगमेंटच्या लेंथला या पॉइंटचं लाईन एल पासूनचं डिस्टन्स असं म्हणतात. तर हाही एक महत्त्वाचा पॉइंट आहे, काही ठिकाणी आपल्याला तो यूज करायचा आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 9 पॉइंट स्टडी केले. सेगमेंट, लेंथ ऑफ लाईन सेगमेंट, त्यानंतर आपण बघितलेलं होतं रेची डेफिनेशन बघितली होती, त्यानंतर लाईन, कॉन्ग्रुअंट सेगमेंट, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुअंट सेगमेंट, midpoint of line segment, comparison of segment, perpendicularity of segments, two rays, ray and a segment, and last point distance of a point from line. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण हे 9 पॉइंट बघितलेले होते. छोटे छोटे पॉइंट होते पण अतिशय महत्त्वाचे आहेत नेक्स्ट चॅप्टरसाठी. त्यामुळे तुम्ही ते नीट वाचायचे, लक्षात ठेवायचे, आणि तुम्हाला समजले असतील तर व्हिडिओ पॉज करून किंवा तुमच्या टेक्स्टबुकमधून हे सगळे पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. थँक्यू.